सर हे कृषी अधिकारी मी 2010 पासून सर्व पहिले तालुका नंतर एसडीओ परत पीओ परत एसओ नाही एसओ ऑफिसलाच आहे आता 2 वेळा एसओ ऑफिसला त्याच्यानंतर टीओ ऑफिसला रेग्युलर आहेत का कॉन्ट्रॅक्टर आहे? नाही रेग्युलर रेग्युलर काय आहे आपण रेग्युलर एम्प्लॉई आहे तर कॉन्ट्रॅक्चुअल एम्प्लॉई? नाही रेग्युलर काय आहे रेग्युलर रेग्युलर एम्प्लॉई हो म्हणजे अधिकारी म्हणून जिल्हा तंत्र सल्लागार म्हणूनच आहे सर नाही कृषी अधिकारी आले का बाकीचे? जी मागणी होती की 10 दिवसाच्या आत आपली मान्य आयुक्त आणि सचिव यांच्यासोबत बैठक घ्यायची. आता आम्ही जॉईंट डायरेक्टरांचा चौधरी साहेब त्यांची संपर्क केला, आयुक्तांना पुन्हा एकदा संपर्क करायचा प्रयत्न केला. अधिवेशनाचा वेळ येऊ शकला नाही तर आम्ही या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येते की गुरुवारी दुपारी 5 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला तारीख आणि वेळ करतो, तेवढी आम्हाला मदत द्या. त्या पलीकडे आम्ही आता लगेच मला ठोस तारीख आणि वेळ नाही ठेवू शकत. गुरुवारी आणि तारीख वेळ द्यावी एवढीच आम्हाला तुम्हाला विनंती आहे. नाही साहेब, गुरुवारी बैठकीची तारीख आणि वेळ बैठक घेणार का? बैठक घेणारच, फक्त गुरुवारपर्यंत आम्हाला वेळ द्या की तुमची कोणती तारीख आणि कोणती वेळ जी आहे. मान्य आयुक्त आणि माननीय सचिव यांच्यासोबत मी जॉईंट डायरेक्टर साहेब रविशंकर चलवादी यांची स्वतः व्यक्तिगतरित्या बोललो. त्यांनी देखील सांगितलं की आपण लवकरच आयुक्त साहेबांशी संपर्क साधू आणि हा विचार तोडगा काढू. तात्पुरता तुम्ही त्यांना विनंती करा की गुरुवारपर्यंत वेळ द्या की जेणेकरून आपल्याला तारीख आणि वेळ समजू शकेल. मान्य का सगळ्यांना? बुधवारी सुट्टी सर, म्हणून गुरुवार सांगितला, नाही तर मंगळवारपर्यंत आपण फायनल केलं. सर्व आता मान्य आहे का? मान्य आहे ना? आता तुमचं काय म्हणणं शेतकरी संघटना? आपण गेल्या जवळपास 7 महिन्यापासून या विषयावर लढाई करतो. 5,000 लोकांचा मोर्चा यांच्या ऑफिसवर आपण काढलेला होता. शिंगाडे घेऊन अक्षरशः शेतकरी आले होते. ते वही यांनी असंच फक्त शब्दाचा खेळ केला आणि आपला मोर्चा संपवला होता. तर नाही रायटिंग मध्ये त्याचा पण विश्वास नाही. एखादा अधिकारी यायला पाहिजे. त्यांच्या राज्य तंत्र अधिकारी आहेत डोंगरे साहेब, त्यांच्याकडे हा विषय पण आहे. विषय तंत्र अधिकारी आहे. दादा विषय काय झाला माहिती का? 5 महिन्यापासून आम्ही यांच्या कार्यालय होतो मोर्चाकडे घालतात. यांना मी नेहमी भेटतो ऑफिसला, यांना विचारतो की आम्ही 6,600 शेतकऱ्यांचं काय झालं. यांचे नेहमीचे उत्तर आहे मला माहित नाही, तुम्ही मला काही विचारत नका द्या आणि तुम्ही जे तपास करायचं ऐका विचार करा. याच उत्तर ऑफिसात जाऊ आणि आज जर सांगाय तुम्ही भेटत होतो असं. सर लक्षात घ्या, यांनी जेव्हा शिंगाणा मोर्चा आणलेला होता त्यांच्या पत्रावर आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मीटिंग घेतली होती. यांना विचारा, त्यांना स्वतःला पण बोलवलेलं होतं त्या जिल्हाधिकारी आढावा बैठकीत, हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या समोर आपण संयुक्त स्वाक्षरीचा सर्व शेतकऱ्यांचा 6,686 शेतकऱ्यांचा नावानिशी अहवाल पाठवला होता. त्याच्यामध्ये आपण त्याचं कमीत कमी त्याचं जरी टिश्यू कल्चरचा रोगाचं बीज जरी असेल तरी आपण ते ग्राह्य धरलेलं आहे. पंचनामा झाला असेल, काहीतरी नुकसान झाले असेल, एमआरसॅटचा डाटाचा आपण तिथे धरला नाही. दुसरी गोष्ट यांनी मला पहिला मुद्दा आणि ऐका ना माझा स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो होतो आंदोलनाच्या दिवशी. हो, आज रात्री आपली भेट पण झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ती विनंती केली की हो तुम्ही थांबा त्या दिवशी तुम्ही समिती म्हणून अहवाल पाठवून द्या ना, तुम्ही मोकळे व्हा. हो हो पण आपल्याला आता अडचण अशी आहे की जसं मागच्या वेळेस पत्र पाठवलं आम्हाला मान्य की पत्र पाठवलं, तुम्हाला धन्यवाद. जिल्हा समिती आपण बैठक पण घेतली, बैठक घेतली, तुम्ही प्रूफ घेतले की तुमचं फी किंवा जे काही लागवडीचं प्रूफ असेल विक्रीचं असेल त्यानुसार तुम्ही पाठवलं आणि त्याच्यावर जो आवाज दिला त्याच्यावर कारवाई झालेली नाही. आता ही बैठक त्याच्यावर आपल्या त्याच्यावर घेतली. त्यामुळे माझं म्हणणं आपलं पत्र जे आता त्या पत्रामध्ये उल्लेख असा असेल की गुरुवार म्हणता तुम्ही आता सर गुरुवारी पर्यंत आपण वेळ मागतो. गुरुवारच्या आत बैठकीची तारीख आणि वेळ निश्चित करणारे आयुक्त सचिवांसोबत. हो ना, तेच म्हटलं सर आपण. याचं हे पत्र कोणाच्या सहित देणार सर? आता सध्या तांबे तंत्र अधिकारी डोंगरे साहेब त्यांच्या सहित टेक्निकल ऑफिसर आहेत डोंगरे.
तुम्ही रिटायर कधी होणार आहे? 2 वर्ष फार कमी होणार ना काय करता जाते हो मान्य आहे. चला पुढचा विषय घ्या. तोपर्यंत एक ठराव मांडतो मी जरा. प्रेस आहे का? प्रेस आहेत ना. गेल्या 3 दिवसापासून पुनर्विवाहाच्या संकल्पनेतून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जे शेतकरी आंदोलन सुरू आहे 4 मुद्द्यांवर त्या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला या जिल्ह्यातले 3ही पालकमंत्री भ्रमणध्वनीद्वारे कुठल्याही पद्धतीने स्वतः या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष अप्रोच केला नाही. याचं कारण आम्ही खोलात गेलो. कारण या तिघांनी या 4ही मुद्द्यावर कधी लक्ष घातलं नाही म्हणून ते कदाचित उत्तर द्यायला येऊ शकले नाही. पण संविधानिक पदावर मंत्री पदावर असताना या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी या ठिकाणी उत्तर द्यायला पाहिजे होतं, आश्वासन द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते दिलं नाही. म्हणून या ठिकाणी जे सर्व आंदोलन करते त्यांच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आम्ही मांडत आहोत. या ठिकाणी माननीय प्रमोद बापू यांनी जो ठराव मांडला त्याला मी अनुमोदन देतोय. कारण की हा 3रा दिवस आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तीव्रतेने आपण आंदोलनात उतरलोय. हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारची आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीने दखल न घेतल्यामुळे आम्ही त्यांचा धिक्कार करतो, निषेध करतो. त्यांनी या ठिकाणी प्रतिनिधी तरी पाठवायला पाहिजे होतं. म्हणून मी या ठरावाला अनुमोदन देत आहे. सर्वानुमते मंजूर. या ठिकाणी मी नाव म्हणेल, तुम्ही म्हणायचं हाय हाय. गुलाबराव पाटील, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, गिरीश महाजन, अनिल पाटील, अनिल पाटील, गुलाबराव पाटील, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, गिरीश महाजन, अनिल पाटील, अनिल पाटील, धनंजय मुंडे, धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, गिरीश महाजन, अनिल पाटील, अनिल पाटील. अरे असं कसं देत नाही? अरे असं कसं देत नाही? शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय, पीक विमा शेतकऱ्यांना न्याय, पीक विमा शेतकऱ्यांना न्याय, ज्वारी खरेदी, ज्वारी खरेदी, ज्वारी खरेदी, दुधाचा भाव फरक, दुधाचा भाव फरक, कापसाचा भाव फरक, कापसाचा भाव फरक. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, अनिल पाटील, धनंजय मुंडे, धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, गिरीश महाजन, अनिल पाटील, अनिल पाटील. सर्वांचा हाय. दादा आपल्या आंदोलनाला जे यश येत आहे, ज्वारी खरेदीचं कोर्टर 2-3 दिवसापासून सुरू झालेलं आहे. परंतु आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये शासकीय खरेदीची डीएसओ मार्फत आणि तहसीलदार मार्फत केली जाते. त्याकरिता गोडाऊन उपलब्ध नाही. आप्पासाहेब आपल्या धरणगाव तालुक्यामध्ये पारधी फ्रूट सोसायटी आणि सब वितरक आहे, त्यानंतर शेतकरी संघ आहे. परंतु तहसीलदार साहेबांकडे अनेक वेळा मागणी करून सुद्धा गोडाऊन ते आपल्याला मिळत नाही. म्हणजे शासनाला खरेदी करायचा उद्देश हा शुद्ध नाही. याच्यावर काल चर्चा झाली की गोडाऊन, बारदान आणि खरेदी केंद्राच्या ठिकाणी काट्यांची वाढ. स्वतः लकी आनंद त्यांचा अनुभव सांगितला की काय खरेदीच्या वेळेस 8 खरेदी केली तुम्ही ना, 8 काटे लावले. त्यामुळे खरेदी केंद्राच्या काटे लावा, बारदान आणा, नाही जागा भेटली तर घरात ठेवा. आम्हाला काय आमचे खरेदी करा पाहिजे, बरोबर आहे का? पैसे दे शेतकऱ्यांनी, तिथे पैसे नाहीये, तिथे व्याजाचे पैसे.
त्यामुळे त्यांचं काय म्हणजे आणि काय झालं की 10 आता लेखी दिल्या नाही त्यांना बंधन करायला करावं लागेल नाही केलं तर आपण फॉलो घ्यावं लागणार त्यांचा आता त्यांना सोडावं लागणार नाही आधी जवळच मरण चला चिटणीस लवकर आले चिटणीस साहेब उपचिटणीस यांचा नाही आणि विजय असं म्हणतो लवकर या असं प्रतिनिधींनी प्रिंट आणि ई मीडिया दोघांनी शेतकऱ्यांपर्यंत राज्यामध्ये या आंदोलनाची जी धग होती ती पोहोचवण्याचं काम आपल्या शब्दात केलंय. कोणी त्याला मार्मिक वेगळे शब्द दिले 3 दिवेला काम बिघाला कोणी त्याला संकट आणि आपत्ती आणि स्वतःच्या रूपाने त्याला प्रसिद्धी दिली कोणी त्याला शेतकऱ्यांचे आर्त हात म्हणून आवाज दिला. मात्र प्रामाणिकपणे बळीराजासाठी आपण पुढे आलात त्यामुळे टाळ्या वाजून त्याचं मनापासून अभिनंदन करूया की बळीराजासाठी 6 तास झाले 5-5 तास झाले आंदोलनाने वेळ दिला. त्यामुळे कोणी म्हणतो की पत्रकारांवर आक्षेप घेतले जातात पण आम्ही बघतोय की 3 दिवसापासून पत्रकार ई मीडिया आणि प्रिंट मीडिया हा शेतकऱ्यांसोबत आहे हा बळीराजासोबत त्या ठिकाणी आहे त्यांचं मनापासून त्यांचे आभार. एक महत्वाचा आधारस्तंभ ज्याला म्हटला जातो त्या आधारस्तंभ भक्कम आपल्या सोबत राहिलाय. जरी मंत्र्यांनी वाड्यावर सोडलं पण एक आपल्याजवळ मोठा आधारस्तंभ आपल्याजवळ होता लोकशाहीचा तो म्हणजे पत्रकार. त्यामुळे पत्रकार प्रिंट डिजिटल मीडियाचे सगळे प्रतिनिधी यांना सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने अंतःकरणापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. नंतर अजून एक असं आहे की अंदर की बात आहे पोलीस आपले साथ आहे. पोलीस प्रशासनाने आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलं म्हणजे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे म्हणून त्यांनी लोकहितार्थ आहे इन द इंटरेस्ट ऑफ द पब्लिक इन द इंटरेस्ट ऑफ द फार्मर म्हणून त्यांनी सकारात्मक आपल्या आंदोलनाला त्यांनी बघितलं आणि त्या दृष्टीने सहकार्य केलं. त्यामुळे पोलीस प्रशासनाला पण आपण सगळे तळावरून धन्यवाद देऊया. पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानूया. त्यासोबत आज या आंदोलनाला उपचिटणीच येत नाहीये. जर आता एक साप आणावं लागेल का काय काही कळत नाही मला काय झालं. मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला लेखी राहिलेले आता त्यांनी कबूल केलेलं आहे आणि ते पुढे शिकवले. चव्हाण साहेब गुप्त बोला ना तुम्ही होत आहे ना गुप्त मार्केटिंग फेडरेशनचे अधिकाऱ्यांकडनं 1,90,000 खरेदी करण्याचं ते आपल्याला लेखी की इतक्या तारखेच्या आत खरेदी करू त्याचा ऑनलाईन खरेदी काही नोंदणी असेल तसं करून ती खरेदी करू. 30 तारखेच्या आत 1,09,000 कुठं खरेदी करतात. न्याय हक्कासाठी सर्व महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी यांनी हे धरणे आंदोलन केलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून मी ऋण व्यक्त करतो. आणि दादांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या वतीनं मी हे ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचं गट धरणगाव शहराध्यक्ष या नात्याने महाविकास आघाडीचं व सर्व शेतकरी बांधवांचं ऋण व्यक्त करतो. आणि दादांनी एक सांगितलं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून की सरकारच्या नेत्यांना पोखरा योजना माहित नाही. ज्यांनी स्वतःचे पक्ष पोखरून सरकार स्थापन केलं त्यांना पोखरा योजना कशी करणार. या ठिकाणी पत्रकार बांधवांचे आभार दादांनी या ठिकाणी मानलेले आहेत. पण पत्रकार बंधनाची एक विनंती आहे. प्रारूप विधानसभा जे झाली ती अशी नाट्यमय झाली म्हणजे ज्या एखाद्या माणसाच्या बद्दल त्याने कसं वागलं कसं बोललं त्या विषयावर एक प्रारूप विधानसभा या ठिकाणी झाली. आणि हे जर मुद्दे आपण दिले मांडले किंवा दाखवले तर मला वाटतं याची प्रचिती शेतकऱ्यांपर्यंत जाईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा या भावना करतील ही विनंती करतो. धन्यवाद गुलाबरावजी. नाट्यमयरित्या वास्तव मानले गेलं आपल्या मंत्र्यांचं वास्तव त्यांचं त्या ठिकाणी अज्ञान नाट्यमय म्हणता येणार नाही. नाट्यमयरित्या वास्तव आजच्या परिस्थितीला अनुसरून ते अधिकारी शेतकऱ्याची मुलं वाटतायत मला
त्यांनी 3 दिवस त्यांच्या वरिष्ठांना कळवलं, वरिष्ठांकडून सकारात्मक त्या ठिकाणी आंदोलनाच्या मागण्या मंजूर करण्यावरती भूमिका घेतली. त्याबरोबर त्यांचंही गरज मानलंच पाहिजे. उत्तर देताना लागेल, तुम्हाला उत्तर देताना लागेल. नमस्कार सर. सर आपली खरेदी सुरू झाली. खरेदी सुरू झाली. खरेदी सुरू झाली. वा 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 साहेब, तुम्हाला सांगतो थोडं आयुष्यात किती शुगर लागणार नाही. चांगलं काम केलं तर मला किती शुगर लागत नाही. पोर्टलच सुरू झालं, त्याच्यामुळे आपली खरेदी प्रक्रिया सुरू झाली. हो साहेब, गणगावला गोडाऊन नसल्यामुळे खरेदी करता येत नाही. गोडाऊनची अडचण धरणगावात 2 केंद्र आहेत. आपण ATMC गोडाऊन आपण तहसीलदाराद्वारे अक्वायर केलंय सर. सोमवारपासून आपल्याला मिळून जाईल काय झालं आपलं क्या हुआ तेरा वाटा. सर. टार्गेट सकाळी चर्चा केली, आपल्या वाढीव टार्गेट पण देत आहे सर आपल्याला. व्हेरी गुड. म्हणजे 1,90,000 क्विंटल. हो सर, आपल्या मित्राने कळवलंय आपल्याला टार्गेट. वा 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 वा. चला सोमवारपासून पत्र ते रेल्वे कुठे आहेत ना. आम्हाला पत्र द्या ना. वाचा बरं जे पत्र. सर पहिला आपला म्हणजे अगोदर मुद्दा की गोदामावरची खरेदी कोर्टाचा विषय होता. कोर्टाला आपलं सुरू झालं ते मग अडचण नाही सर. आणि दुसरा विषय सर लक्षांक आहे आपला. लक्षांपासून मागणी केली आहे. आपल्याला लक्षांक सुद्धा आपल्याला लक्षांक म्हणजे उद्दिष्ट आपल्याला वाढून मिळणार आहे सर. जेवढी नोंदणी तेवढी. हो सर. आणि सोमवारपासून सर आपण जास्तीत जास्त काटे वाढून म्हणजे लवकर खरेदी प्रक्रिया संपणार आहे सर. ते वाक्य वाटत दोन शब्द बघतो. ज्वार खरेदीसाठी मुदत वाढीव उद्दिष्ट 95,000 क्विंटल मिळण्यासाठी आपण वरिष्ठ कार्यालयात कळले असून वरिष्ठ कार्यालयात आधीच प्राप्त त्यामुळे कारवाई करण्यात येईल सर. नाही परत बोला. ज्वार खरेदीसाठी मुदत वाढीव उद्दिष्ट 95,000. आपल्या जर 95,000 ऑलरेडी आहे आणि 95,000 आपण मागणी केली आहे. मग केली मंजूर कधी होईल सर आहे आपल्याला टार्गेट शिल्लक देत आहे सर आपल्याला. तुम्ही आमची नोंदणी झालेली शेतकरी संख्येने आहे 1,90,000 क्विंटल पर्यंत खरेदी करणार. हो सर. हो? आणि जास्तीत जास्त काटे लावून किती तारखेच्या सर तुम्ही काल 30 तारीख बोलले तुम्हाला. 31 तारीख सर आपली शेवटची. आपण मुदत परीक्षेत पण कळवलंय सर. नाही पण नंतर माल राहणार ना. तुम्ही काय करा लांबवता शेतकरी कुठं नाही बोला. लांबून लागले सर. मग 30च्या आत खरेदी करू म्हणा ना. 31 सर आहे तारीख सर. 31 एक दिवस चांगली. सर दररोज डेली आले जवळपास 2,500 ते 3,000 क्विंटल होते सर. 8 तारखेची आपली 18 तरी 54 होती समजा. 65 होते सर आपले. 60-65. मग तुम्ही सुट्ट्याच्या दिवशी सुद्धा आपले खरेदी केंद्र चालू राहणार सर. नाही आता 95,000 पहिल्या टप्प्यात किती खरेदी झाली. 28,000. मग अजून ती 60-65. हो सर. म्हणजे 1,000 लाख राहिली हो तुमचं. सर. हो. मग 1,50,000 3,000 नाही होणार ना. ते आपण एक काटा असल्यावर होत होती. आपण 3 ते 4 लाख बरोबर. तुमचा विश्वास ठेवू आता. तुमचं पूर्ण नाव जाईल गजानन नायकराव मध्ये. गजानन महाराज की. एक घरचा माणूस त्रास देतोय, एक घरचा माणूस आपल्याला साथ देतोय. वा चला पुढचा 2 ते पेपर द्या त्यांच्याकडे. काय करणार बसून उभं राहायला वेळ सगळ्यांना बसून घ्या. धन्यवाद. धन्यवाद साहेब. पुढचं बोला साहेब. त्या माहिती आपलं दूध उत्पादकांचा भाव जो 30 रुपये मान्य केला होता तो 1 जुलैपासून 30 रुपये गाईच्या दुधाला नुसार झालेला आहे. त्याच्यानंतर 5 रुपये अनुदान राज्यभर 40 रुपयाचं आंदोलन सुरू आहे. बरं आम्ही काय उत्तर महाराष्ट्र आम्ही मागे द्या आपलं. आम्ही मागच्या वर्षी 5 साठी बांधतो. आज तुम्हाला माहिती का कृषी मंत्री कदाचित उद्योगामध्ये 35 डिक्लेअर करू शकता. इतकं आंदोलन तीव्र झालं राज्यात. आम्ही काय म्हणतोय जाऊ द्या त्याला मागची घ्या. त्यामुळे तुम्ही ते 30 रुपये म्हणजे काही मोठी भाजी होती. 5 रुपये अनुदानासाठी शासनाने 27/24 नुसार 15/7/2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तो डाटा अपलोड होऊन जाईल आणि 5 रुपये अनुदान जे शेतकरी पात्र आहे त्यांना मिळेल. पत्र आलेले
15 पर्यंत अपलोड आणि त्याच्यानंतर तपासणी होईल 8 दिवसात. ते पत्र दिलंय मला तुम्ही आता 20 तुम्ही नव्हतं सही पत्र वाचा तो पत्र तिकडे आहे ना आणि 20 तारखेच्या आत होईल. होईल ना पत्र आहे कोणतं पत्र आहे का आणलेलं नाही. वाचू दे मुदतवाढीचं पत्र आहे असणार. शासकीय पत्र आहे मुदतवाढीचं. आमच्याशी चर्चा झालेली 15 तारखेपर्यंत दूध संघाने डेटा दिला नाही म्हणून आम्ही अनुदान देऊ शकलो नाही. बरोबर आहे का बरोबर आहे का तुमचे जे श्याम पाटील होते काल ते कशाचं होतं विभागात? मग ते कुठे त्यांना बोलवा ना विभागात बोला जायचं ना उपचिट्टीस असं काय करता येत आणि आता हा तुमचा विषय चालू होता की 15 पर्यंत डेटा अपलोड करू आणि खात्यात 20 पर्यंत टाकू हो आणि 20 अगर आला नाही तर मात्र आम्ही आंदोलन असं करू की त्याला सर्व जबाबदार तुम्ही असता. जर फसवलं ना तुम्ही तर तळतळ याद राहिला तुम्ही शासनाच्या पोर्टलवर जे शेतकऱ्यांचाही सर डाटा तो ऐका जे पात्र आहे पात्र. डेटा अपलोड झाला पाहिजे. हो अपलोड असं म्हणू नका डेटा अपलोड झाला आणि मग आम्ही काय करू ते कारण नाही द्यायचं तुमचं काम आहे अपलोड करून घेणं. हो दूध संघ असेल काळजी असेल कामं करा नाही तर मग आमच्या खात्यात पैसे टाकून देतात की अपलोड केले तर दूध संघाचा पैसे पत्र दिलं होतं ते आपण वाचलं होतं ना की आपण साहेब त्यांनी पत्र दिलं होतं मग यांच्याकडे आता ते राहत माहिती नाही वरचं पत्र नाही पत्र वेगळं आहे. अपलोड होऊन राहिलेल्यांचं अपलोड करून घेऊन आणि 20 पर्यंत अनुदान खात्यावर बरोबर आहे का आता? हो बरोबर. जे 5 रुपये अनुदानासाठी पोर्टल शासकीय आहे त्यावर 15 जुलैपर्यंत जर त्रुटी असेल डाटा अपलोड केला जाईल आणि 20 जुलै 2024 पर्यंत अनुदान देण्याची कारवाई पात्र शेतकऱ्यांना करण्यात येईल. साहेब आपलं नाव काय वासुदेव पाटील. चला वासुदेव दादांचा विजय असू द्या पत्र घ्या बापू तुम्ही पावडर नगर काय बोललो तो म्हणे काही केलं दूध सांगायला आपण मंत्र सरकारला लागले फोन बोलायला लागले वातावरणाला श्यामकांत पाटील श्याम तेरे कितने नाम विचारा लेखी देता दूध फेडरेशनने ऑनलाईन न केल्यामुळे काय झालं बापू काल श्यामकांत पाटलांनी 3 कॅमेरा 1000 लोकांमध्ये मान्य केलं की दूध संघाने डेटा ऑनलाईन केला नाही म्हणून अनुदानावर डेटा आलेला नाही. म्हणजे आपल्याला लोकांना सांगावं लागेल की सत्ताधारी दूध संघाचे चेअरमन यांना वेळ नाही ऑनलाईन करायला, यांना जमिनी घ्यायला पाहिजे ना, यांना इकडे येऊन करा, गाड्या घ्या, फिरा, मजा मारा, पैसा वाटा केरळला जा आणि आमचा ऑनलाईन केला तर वेळ मिळाला असतं. ते लेखी पत्र तरी कमी पण केलं होतं आपल्याला. आता एका आठवड्यात आम्ही आंदोलन आता थांबवतोय की ते पत्र शासन पाडल्याने घेऊन तुम्ही कोण उपजिल्हे जाणे तुम्ही काय पत्र घेऊन त्याला म्हणतो पत्र चेअरमनकडे असं बोलू नाही खेळाने बोलावं लागतं. त्या ठिकाणी आम्ही निषेध करतो त्यांचा, त्यामुळे ते काम त्यांनी पाहावं चेअरमनने नैतिकदृष्ट्या. आलं ना बाबू भाऊ त्याचं पत्र देणार होतं.
तुम्ही बोलले ते पॉलिसी तिथे आम्हाला माहित नाही, आतापर्यंत काही आले नाही, काही आजूबाजू काही आले नाही काल बोलले ते. एक काम करा, आज कळत पण असं करा, उपचिटणीस प्रशासनाचं काम आहे आपल्या की संबंधित विभाग मग तो वनन आहे का कृषी आहे ते खाती करून घ्या. आमच्या आजच्या महाविकास आघाडीच्या आंदोलनाची दखल घेऊन भावांतर योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात दिलेल्या आपण आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी आजच्या पावतो कार्यवाही झालेली नाहीये. जिल्हा प्रशासनाकडे अजून कुठलंही गव्हर्नमेंटचं परिपत्रक आलेलं नाही. त्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाविकास आघाडीने त्या संदर्भात पुढच्या टप्प्यात अजून कापूस आंदोलन तीव्र करण्यात येलेली आहे. दुसरं कृषी विभाग तुम्हाला आम्ही आज पत्र दिलं पोखराचं, मिळालं का तुम्हाला? पोखराचं पत्र दिलं. पोखराचं काय परिस्थिती? पोखराची साहेब पोखराची काय परिस्थिती? पोखरा आता आमचं पत्र सातत्याने चालू गेलं 1.5-2 वर्षापासून. जिल्ह्यातले उर्वरित सगळे गावं घ्या. त्या गावाचं कारण काय ऐका ना, मग पाठवा ना आंदोलन असेल की पोखरा आम्ही पत्र पण दिलंय की उर्वरित पहिल्या टप्प्यातले सोडून सर्व गावे यासाठी घ्यायचं आहे की जिल्हा आवर्षण प्रवण आहे, ही बाब सफिशियंट आहे गावं टाकायला. हा उल्लेख येऊ द्या, म्हणजे काय होईल आपल्याला भांडता येईल उद्या तुम्हाला पण आम्हाला पण, बरोबर आहे का? त्या आवर्षण प्रवास का टाकले पहिल्या टप्प्यातले सोडून सगळे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर साहेब आंदोलन समारोप करतील. गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी मान्य उमेदवारांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडीचं आंदोलन या ठिकाणी चालू होतं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या 4-5 मागण्या आपण केलेल्या होत्या त्यामध्ये धान्य ज्वारी खरेदीचं जे आश्वासन आपल्याला पाहिजे होतं ते आता मिळालेलं आहे. त्याबद्दल त्या संबंधित विभागाचं मी या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. तसंच केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये 18 तारखेपर्यंत आपण बैठकीचं पत्र हे देणार आहात याचं पण आश्वासन आपण या ठिकाणी दिलं. अजून ठोस आश्वासन मिळालेलं नाही, परंतु ती जी काही आपण मुदत दिलेली आहे त्या मुदतीपर्यंत जर ती रक्कम ह्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या मिळाली नाही, सरकारने त्याचा निर्णय घेतला नाही, तर निश्चितपणानं महाविकास आघाडी आंदोलन करेल अजून पुढच्या टप्प्यामध्ये, अशी सूचना या ठिकाणी उमेदवारांनी केली. आणि त्यामुळं जवळपास आमच्या मते 80%-75% मागण्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. ज्वारी खरेदीचं उद्दिष्ट जे आपण वाढीव मागितलेलं होतं त्यामध्ये जवळपास 1 लाख क्विंटलची मागणी ही आपण आधीची या ठिकाणी मंजूर केलेली आहे आणि ज्वारी खरेदीचे केंद्र पण सुरू झाले, अशा सूचना किंवा अशी माहिती आपण या ठिकाणी दिली. त्यामुळे आपल्या पण विभागाचे निश्चितपणाने आभार आम्ही या ठिकाणी मानतो. त्याचबरोबर गेल्या 3 दिवसापासून महाविकास आघाडीचे सर्व जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली. उमेदवारांच्या आणि प्रमुख आमच्या नेत्यांच्या आग्रहावरून किंवा सूचनेवरून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि एकीचं बळ कशाला म्हणतात ते आपण या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आघाडी एकीनं या ठिकाणी आंदोलनात भिडली आणि त्यामुळं सरकारला निश्चितपणानं या ठिकाणी आश्वासनं द्यावी लागली, पूर्तता करावी लागली. या आंदोलनाचं हे फलित आहे आणि त्यामुळं मी सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, शेतकरी बांधवांचं, ज्यांनी या ठिकाणी शेतकरी बांधवांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थिती दिली, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीचा लढा
भविष्यामध्ये आपल्याला करायचा आहे तो करण्याच्यासाठी आपण सज्ज आहात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. परत आपल्या सर्व अधिकारी मंडळींचं मनापासून या ठिकाणी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ठिकाणी 3 दिवसापासून जे धरणं आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सुरू होतं, मी सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार अशासाठी मानेल की दादांनी 2 दिवस आधी संपर्काने फोनने निरोप दिले की आपल्याला महाविकास आघाडीच्या कडनं अशा पद्धतीनं धरणे आंदोलन करायचं आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं महसूल डिपार्टमेंटचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझे महाविकास आघाडीचे जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी, मग जळगाव शहर असेल, तालुक्यातले असतील, सर्व जळगाव शहरातील महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल, काँग्रेस संघटना पहिल्या दिवसापासून स्टार्ट टू एंड म्हणजे 11 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आपल्या सोबत या ठिकाणी बसलेले आहे. राष्ट्रगीतेने समाप्त करण्यात येत आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो. जय नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा कावीर उचल बंग, हिंद हिमाचल यमुना गंगा उचल जलती तरंग, तव शुभ रामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाता जनगण मन नायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत